श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर मी तुम्हाला सांगितले की श्रावण महिन्यात तुमच्या घरात पडलेले एक साधे कोरडे तुळशीचे झाड तुमचे नशीब बदलू शकते. यामुळे तुम्हाला कर्जातून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. तुमच्या घरात पैसे ठेवण्याचे हे एक माध्यम बनू शकते आणि तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल करू शकता. 30 जुलै ते 28 ऑगस्ट हा पवित्र श्रावण महिना आहे. आणि या संपूर्ण काळात तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी श्रद्धेने करू शकता. जर मी असे म्हटले की हा उपाय आपल्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्यासाठी एक माध्यम बनू शकतो, तर कदाचित आपण लगेच विश्वास ठेवणार नाही. कारण आजच्या काळात लोक प्रत्येक गोष्ट विनोद म्हणून घेतात. पण सत्य हे आहे की ज्या गोष्टी सर्वात सोप्या वाटतात त्या कधीकधी सर्वात महत्त्वाच्या ठरतात. आज मी तुम्हाला तुळशीच्या कोरड्या लाकडाशी संबंधित एक विशेष उपाय सांगणार आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. शिवमहापुराण कथेत सांगितले गेले आहे की श्रावणमध्ये बेलपत्राचे महत्त्व तुळशीइतकेच आहे. श्रावण महिन्यात तुळशीच्या कोरड्या लाकडाचा आदर केला पाहिजे. ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि जो भक्त तुळशीच्या कोरड्या लाकडाशी संबंधित उपाय श्रद्धा आणि विश्वासाने करतो त्याच्या इच्छा लवकरच पूर्ण होऊ लागतात. काही कारणास्तव तुम्ही वर्षभर कोणतेही विशेष उपाय करू शकलेले नसाल तरीही भक्तांनी काळजी करण्याची गरज नाही. तुमच्याकडे 30 जुलै ते 28 ऑगस्ट हा पवित्र श्रावण महिना आहे. या काळात जर तुम्ही तुळशीच्या कोरड्या लाकडाला आदराने वागवले तर तुम्हाला असे सद्गुणी फळ मिळू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ज्यामुळे ही संधी गमावू नका. मी माझ्या कथेत या उपायाचे विशेष महत्त्व स्पष्ट केले आहे आणि आज मी तुम्हाला हा उपाय तपशीलवार समजावून सांगणार आहे. इतकेच नाही तर आज मी तुम्हाला तुळशीच्या कोरड्या लाकडाशी संबंधित 3 विशेष उपाय सांगणार आहे. हे उपाय समजून घेतल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही. जर तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा पितृदोष असेल, मंगल दोष असेल, कर्जाची समस्या असेल, पैसा थांबत नसेल, वारंवार आर्थिक समस्या असते किंवा अशी समस्या असेल ज्याचे कारण तुम्हाला समजत नसेल, तर हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. हे उपाय श्रद्धेने केल्यास पितृदोष आणि मंगल दोषाचे परिणाम कमी होतात. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतात आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांच्या कृपेने एखाद्या व्यक्तीला वारंवार इतरांकडून पैसे मागण्याची गरज नाही आणि घरात आनंद, समृद्धी आणि संपत्ती वाढू लागते. विशिष्ट वेळी केलेल्या उपाययोजनांची फळे सामान्य दिवसांपेक्षा खूप जास्त शुभ मानली जातात. आता फक्त उपचाराच्या विषयाकडे जाण्यापूर्वी हे उपाय कोण करणार हे जाणून घेणे आवश्यक आहे. ते कसे आणि केव्हा करावे? मी तुम्हाला एक गोष्ट सविस्तर सांगेन. घरातील ज्येष्ठ माता आणि बहिणी हा उपाय करू शकतात. त्यांना हवे असल्यास ते संपूर्ण कुटुंबासाठी करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीची स्वतःची विशेष इच्छा असेल, जर काही त्रास किंवा समस्या असेल तर तो स्वतःसाठी हा उपाय देखील करू शकतो. जर घरात माता किंवा बहिणी नसतील तर कुटुंबातील कोणताही ज्येष्ठ सदस्य, मग तो पुरुष असला तरीही हा उपाय करू शकतो. त्यात कसलीही अट नाही. हे कधी करावे हा पुढचा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही हा उपाय सकाळी तसेच संध्याकाळी देखील करू शकता. जर तुम्ही मला विचारले तर सर्वोत्तम वेळ कोणती असेल, म्हणून मी म्हणेल की सकाळची वेळ ही सर्वोत्तम असेल. हा उपाय शक्य तितक्या लवकर सकाळी घेण्याचा प्रयत्न करा. जर थोडा विलंब झाला तर हा उपाय तुम्ही 10 किंवा 11 वाजेपर्यंत करू शकता. परंतु दुपारी 12 नंतर असे करणे टाळा. आपण संध्याकाळी हे करू इच्छित असल्यास आपण संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान कधीही हा उपाय करू शकता. तुमच्या घराच्या मुख्य दारावर दिवा लावा. विशेषतः संध्याकाळी. मुख्य दरवाजावर पेटवलेला दिवा नकारात्मक ऊर्जा दूर करतो. सकारात्मक ऊर्जा वाढते आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मी
आणि भगवान शिवाचे आशीर्वाद घरात आमंत्रित करतात. आता उपायांबद्दल बोलूया. सर्वप्रथम जेव्हा तुमच्या घरातील तुळशी सुकेल, तेव्हा सर्वप्रथम ती श्रद्धेने बाहेर काढा. सावधगिरी म्हणजे ते झटक्याने ओढू नये. हळूहळू संपूर्ण वनस्पती काढून टाका. आता त्याचे कोरडे मूळ लाकूड वेगळे करा. यानंतर त्या काठ्या स्वच्छ लाल किंवा पिवळ्या कापडात बांधा. आता तुम्हाला काय करायचे आहे? त्यातून 7 लहान सुक्या काठ्या काढा. आता या 7 काठ्या एका पिवळ्या धाग्यात बांधा. श्रावण महिन्यात ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या समोर ठेवा आणि तुपाचा दिवा लावा आणि आपल्या शुभेच्छा सांगा. असे मानले जाते की हा उपाय घरात आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणतो. दुसऱ्या दिवशी हे बंडल लाल किंवा पिवळ्या कापड्यात बांधा आणि ते पूजेच्या घरात किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. जर घरात वारंवार कलह, तणाव किंवा अस्वस्थता असेल तर श्रावण महिन्यात तुळशीच्या वाळलेल्या लाकडाचा एक छोटासा तुकडा घ्या आणि भगवान विष्णूसमोर दिवा लावा आणि त्यांचे स्मरण करा. नियमितपणे देवाच्या नावाचा जप केल्याने मनात शांती येते आणि घराचे वातावरणही सकारात्मक होते. धार्मिक श्रद्धांमध्ये तुळशीला पवित्रता आणि शुभतेचे प्रतीक मानले गेले आहे. कोण पैसे गमावत आहे ते तुम्ही पहा. जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा नोकरीमध्ये प्रगती करू इच्छित असाल तर श्रावण महिन्यात थोडी पिवळी मोहरी आणि पिवळ्या कपड्यात नाणे असलेले एक लहान भांडे बनवून काम करण्याची प्रेरणा मिळते. श्रावण महिन्यात जर घरात भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा इतर देवतांची पूजा केली जात असेल तर तुळशीच्या कोरड्या लाकडाचा वापर करा. तुळशीला खूप पवित्र मानले गेले आहे आणि धार्मिकदृष्ट्या असे मानले जाते की तुळस ही भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. त्यामुळे तुळशीशी संबंधित वस्तूंचा आदरपूर्वक वापर करणे शुभ मानले जाते. जर तुम्ही श्रावणमध्ये तुळशीच्या वाळलेल्या लाकडाने हवन केले तर घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल. कोणीतरी ते केले आहे. जादूटोणा, टोटका, तंत्रमंत्र काहीही तुमच्या घरावर परिणाम करणार नाही. एक संरक्षक कवच तयार केले जाईल, जे कोणत्याही शत्रूची नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकणार नाही. त्यामुळे हे करणे गरजेचे आहे. श्रावण महिन्यात एकदा तुळशीच्या वाळलेल्या लाकडापासून घरी होणारा उपाय अवश्य करा. मग चमत्कार पहा. परंतु भक्तांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की तुळशीचे कोरडे लाकूड कधीही कचऱ्यात टाकू नये. आपण ते वापरू इच्छित नसल्यास आपण ते स्वच्छ आणि पवित्र स्थानाच्या मातीमध्ये आदराने स्थापित करू शकता. तुळशी मातेचा आदर करणे हा सनातन परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानला गेला आहे. समस्या अशी आहे की तुळस वाळल्यानंतर अनेक लोक ती कचऱ्यात फेकतात. ही सर्वात मोठी चूक आहे. कोणत्या गोष्टींचा आदर केला पाहिजे याकडे लोक दुर्लक्ष करतात. काही लोक त्याला आपल्या पायाखाली येऊ देतात. असे करणे योग्य नाही. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या घराची तुळस सुकते तेव्हा त्याला आदराने वागवले पाहिजे. श्रावण महिन्यात या उपायासाठी गुरुवार आणि शुक्रवार विशेष शुभ मानले जातात. तथापि हे 30 जुलै ते 28 ऑगस्ट दरम्यान कोणत्याही दिवशी केले जाऊ शकते. सकाळी लवकर उठून अंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला आणि तुमचे मन शांत ठेवा. आता ते वाळलेले तुळशीचे लाकूड तुमच्या हातात घ्या. तुमचे डोळे बंद करा आणि काही क्षणांसाठी देवाकडे प्रार्थना करा की तुमच्या जीवनात आनंद, शांती, स्थिरता आणि समृद्धी राहील. यानंतर तुम्ही ते लाकूड घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेने ठेवू शकता. उत्तर दिशा ही संधी आणि प्रगतीची दिशा मानली जाते आणि पूर्व दिशा ही नवीन सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. आता तुळशीच्या वाळलेल्या लाकडाच्या दिव्यांच्या देणगीबद्दल बोलूया. श्रावण महिन्यात गुरुवारी किंवा शुक्रवारी संध्याकाळी एक लहानसा मातीचा दिवा घ्या. त्यात शुद्ध तूप घाला आणि तुळशी माता आणि भगवान विष्णू यांचे स्मरण करणारा दिवा लावा.
हे श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. यामुळे मनात सकारात्मकता आणि आनंद येतो. मुख्य दरवाजावर दिवा लावा. जर तुमच्या घरात तुळस नसेल, तर श्रावण महिन्यात नवीन तुळशीची लागवड नक्की करा. त्याची सेवा करा, त्याचा आदर करा. कारण तुळस ही केवळ एक वनस्पती नाही, तर भक्तीची शुद्धता आणि सकारात्मक जीवनाचे प्रतीक आहे. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही फक्त ते ऐका आणि ते जाऊ द्या, किंवा तुमच्या जीवनात ते स्वीकारा. कारण बदल तेव्हाच होतो जेव्हा विश्वास, समजूतदारपणा आणि योग्य कृती सर्व एकत्र होतात. काही परंपरांमध्ये तुळशीच्या महात्म्याचे वर्णन अत्यंत श्रद्धेने केलेले आढळते. भगवान विष्णू आणि तुळशी यांचा संबंध इतका दृढ मानला गेला आहे की अनेक वैष्णव पूजांमध्ये तुळशीपत्राला विशेष स्थान आहे. काही धार्मिक कथांमध्ये वृंदा आणि तुळशीशी संबंधित कथा सांगितली जाते आणि तुळशीला श्रीहरीशी जोडले जाते. म्हणूनच जेव्हा घरातील तुळशीचे रोप वाळते, तेव्हा काही कुटुंबे त्याला साध्या कचऱ्यासारखे न पाहता आदराने बाजूला ठेवतात. यामागील भावना अशी की ज्या वनस्पतीला आपण इतके दिवस देवतुल्य मानले, तिच्या वाळलेल्या भागालाही आपण निष्काळजीपणे पायदळी तुडवू नये. आता कल्पना करा, सकाळची वेळ आहे, घरातील वातावरण शांत आहे, तुम्ही स्नान करून स्वच्छ कपडे घातले आहेत, देवघरात छोटासा दिवा लावला आहे. घरातील तुळशीचे जुने वाळलेले लाकूड तुम्ही इतक्या स्वच्छ जागेवर ठेवले आहे. त्या क्षणी तुम्ही पैशांसाठी नव्हे, तर मनशांतीसाठी प्रार्थना करता. हेच या उपायाचे सर्वात सुंदर रूप आहे. कारण जेव्हा माणूस काही क्षण स्वतःला शांत करतो, आपले विचार व्यवस्थित करतो आणि देवासमोर आपली चिंता ठेवतो, तेव्हा त्याला समस्यांकडे नव्या दृष्टीने पाहण्याची शक्ती मिळते. मित्रांनो, आता आपण पहिला नवीन उपाय समजून घेऊया. हा उपाय धनसंपत्तीपेक्षा आधी घरातील शिस्त आणि सकारात्मकतेशी जोडलेला आहे. घरातील तुळस वाळल्यानंतर तिच्या कोरड्या फांद्यांपैकी स्वच्छ आणि अखंड असा छोटासा तुकडा घ्या. तो पाण्याने भिजवण्याची गरज नाही. तो स्वच्छ कपड्याने हलक्या हाताने साफ करा. त्यानंतर देवघरात भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेसमोर तो तुकडा स्वच्छ ताटलीत ठेवा. त्याच्याजवळ एक छोटा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. आता डोळे बंद करा आणि मनात एक संकल्प करा. हे भगवान, माझ्या घरात शांती राहू दे. माझ्या कुटुंबातील प्रत्येकाला योग्य मार्ग मिळू दे. माझ्या मेहनतीला योग्य फळ मिळू दे आणि माझ्या हातून कोणतेही नुकसान होऊ नये. लक्षात घ्या, येथे आपण केवळ मला पैसा द्या अशी मागणी करत नाही. कारण पैसे मिळवण्यापेक्षा तो योग्य पद्धतीने वापरण्याची बुद्धी मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. अनेकदा पैसा येतो पण टिकत नाही. उत्पन्न असते पण खर्च वाढत जातो. नोकरी असते पण बचत होत नाही. व्यवसाय असतो पण चुकीच्या निर्णयामुळे पैसा अडकतो. म्हणून या प्रार्थनेत धनाबरोबर विवेकाची मागणी करा. हा एक अत्यंत सुंदर आध्यात्मिक संदेश आहे. आता दुसरा उपाय. जर घरात सतत तणाव, चिडचिड, गैरसमज किंवा भांडणे होत असतील, तर तुळशीच्या वाळलेल्या लाकडाला कोणत्याही जादूटोण्याचा उपाय समजू नका. त्याऐवजी त्याचा उपयोग शांततेच्या संकल्पाचे प्रतीक म्हणून करा. देवघरात तुळशीचा छोटासा वाळलेला तुकडा ठेवा आणि दररोज संध्याकाळी दिवा लावताना घरातील सर्व सदस्यांनी काही क्षण शांत बसावे. त्या 5 मिनिटात कोणीही फोन वापरू नये, कोणीही वाद घालू नये आणि कोणीही कोणावर दोषारोपण करू नये. फक्त देवाचे स्मरण करावे. आता आश्चर्य वाटेल, पण अशा छोट्या सवयी घरातील वातावरण बदलू शकतात. कारण प्रत्येक समस्या मंत्राने किंवा चमत्काराने सुटत नाही. काही समस्या संवादाने सुटतात, काही समस्या संयमाने सुटतात, काही समस्या माफी मागून सुटतात आणि काही समस्या योग्य आर्थिक निर्णय घेऊन सुटतात. म्हणून तुळशीच्या वाळलेल्या लाकडाला आपण या चांगल्या सवयींची आठवण करून देणारे प्रतीक बनवू शकतो. आता तिसरा उपाय आहे धनसंकल्प. श्रावणातील एखाद्या शुभ दिवशी, विशेषतः आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार
योग्य दिवस निवडून देवघर स्वच्छ करा. एका स्वच्छ पिवळ्या किंवा लाल वस्त्रावर तुळशीचे कोरडे लाकूड ठेवा. त्याच्या शेजारी एक नाणे ठेवा. त्या नाण्याला पैशाचे जादुई साधन समजू नका. ते तुमच्या आर्थिक शिस्तीचे प्रतीक समजा. त्यानंतर मनात संकल्प करा, आजपासून मी अनावश्यक खर्च टाळेन. उत्पन्नातील काही भाग बचत करेन. कर्ज फेडण्यासाठी नियमित प्रयत्न करेन आणि मेहनतीने मिळवलेला पैसा योग्य मार्गाने वापरेल. मित्रांनो, हा संकल्प खूप महत्त्वाचा आहे. कारण देवासमोर केलेला संकल्प जर आपल्या कृतीत उतरला नाही, तर केवळ पूजा करून जीवन बदलत नाही. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.